मी माझ्या नजरेच्या शक्तीने आता एक चमचा वाकून दाखवणार आहे आणि तो चमचाही माझ्या हातात नाही तर यांच्या हातातला. तर आता मी त्या चमच्याकडे बघतो आणि तो कसा वागतोय ते तुम्ही बघा. बघितलं, पूर्णतः चमचा वाकलेला आहे. माझ्या नजरेमध्ये एवढीच ताकद आहे. याच्यावर तुमचा विश्वास बसला असेल, पण जरा थांबा. हा चमत्कार नाही आहे, तर यामागे विज्ञान आहे. अशाच पद्धतीचं थोतांड आणि चमत्काराच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार सुरू झालेत आणि त्या संदर्भातल्या रील तुम्ही पाहिल्या असतील. हा प्रकार कुठे सुरू झालाय आणि याच्या मागे नेमकं विज्ञान काय आहे? माझ्यासोबत मिलिंद सर आहेत आणि सचिव आणि याला ते चॅलेंजही करणार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं यामागे काय विज्ञान आहे की हा चमत्कार आहे. सर काय सांगाल? हा प्रकार आता तुम्ही इथे दाखवलाय, नेमकं काय प्रकार म्हणायचं याला? खरं तर अहिल्यानगर भागामध्ये माधव गवळी नावाच्या एका इस्माने अशा पद्धतीचे वेगवेगळे लहान मुलांकडून व्हिडिओ बनवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये डोळ्याला पट्टी बांधून वाचायला लावणं, ते मिडब्रेनचं मागं आम्ही एक्सपोज केलं होतं. आता हे नवीन त्याच्यात एक ट्रिक सुरू केलेली आहे की नजरेच्या शक्तीने चमचे वाकवता येणं. आणि आता मी जो चमचा वाकवून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये ही ट्रिक काय आहे तर दाखवताना हा चमचा सरळ दाखवला जातो आणि हा जो चमचा मी वाकवलेला आहे हे 2 तुकडे आहेत. अरे, आणि हे 2 तुकडे अशा पद्धतीने हातात धरलेले आहेत की त्यांना असं वाटतंय की सरळ 2 चमचे आहेत. आणि मी जेव्हा नजरेच्या शक्तीने वाकवतो तेव्हा हळूहळू हा ढिल्ला करतो आणि हा चमचा वाकलेला दिसतो. पण मग कुणी जर हातात घेऊन बघायचं असेल तर मग हा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने देखील दाखवता येतो की ज्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की माझ्या हातात मी चमचा घेऊन पाहिला आणि तो कसा काय, तर त्याच्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे त्यांच्याकडं, तर ती देखील तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये असं पद्धतीने दाखवलं जातं की आता हा चमचा माझ्या हातामध्ये आता दिसतो आहे, हा सरळ दिसतो आहे आणि आता हा हळूहळू हळू वाकणार आहे आणि हळूहळू हळूहळू वाकलेला आहे, हळूहळू वाकला आणि नंतर कोणालाही देताना अशा पद्धतीने दिला जातो की हा बघा, हा वाकलेला चमचा दिसतो आहे सर्वांना. पण हा वाकलाय, हा वाकलेला दिसतोयच आहे ना सरळ. पण हा वाकण्याचं कारण असं आहे की ह्या 2 भाग आहेत. त्याच्यातला हा अर्धा भाग मी आधीच काढून ठेवलेला होता आणि दाखवताना सगळ्यांना सरळ असा दाखवला होता आणि हळूहळू हळू मी हा भाग खाली घेतला आणि हा जर कोणी मागितला तर मी त्याला एवढंच देणार की बघा चेक करा. आणि हा भाग मी अर्धा तुकडा खिशात टाकणार. त्यावेळेला सरळ दाखवायचा तेव्हा सरळ दाखवायचा त्यावेळेला हा असा अशा पद्धतीने दाखवताना असं धरायचा. त्यामुळे ही बाजू खाली हा वाकलेली बाजू इकडं आहे आणि सरळ बाजू इकडं आहे. आणि दाखवताना लोकांना सांगायचं की नजरेच्या शक्तीने वाकवतो. खरं तर नजरेच्या शक्तीने असं काहीही होऊ शकत नाही. आमचं आव्हान आहे, असं कोणी जर नजरेच्या शक्तीने असं करत असेल तर महाराष्ट्र आणि 21 लाख रुपये द्यायला तयार आहे. पण आतापर्यंत कोणीही असं आव्हान स्वीकारायला आमच्या समोर आलेलं नाही. ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार सुरू झालाय किंवा आता समोर आणला गेला त्यांच्या विरोधात तुम्ही कायदेशीर कारवाई? ऍक्च्युली आम्ही तिथल्या एसपींना भेटलेलो आहे. नगरच्या एसपीला आमचे कार्यकर्ते मधुकर रानप तिथं जाऊन भेटलेले आहेत, निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि ह्याच्या पद्धतीने अशा पद्धतीचा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू आहे. अशा पद्धतीने कोणी करत असेल आणि त्याच्यानंतर मुलांकडून पैसे घेतात म्हणजे एक प्रकारे शोषण केलं जाते, फसवणूक केली जाते. त्याच्या विरोधात आम्ही कडक ऍक्शन कोणाबद्दल? हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नावाखाली चाललेली माधव गवळी नावाच्या एका इस्माने केलेली फसवणूक आहे. आणि एकच इसम नाहीये तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साईटवर देखील अशा पद्धतीचे दावे असलेले व्हिडिओ टाकलेले आहेत. खरं तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नावाखाली हे वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासेस मुलांकडून फसवणूक करणं, मुलांना खोटं बोलायला शिकवणं आणि अशा पद्धतीचे जे चाललेले आहेत हे प्रकार थांबवले गेले पाहिजे. त्यामुळे कृपा करून अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुलं जे आहेत त्यांना अशा गोष्टींपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. कोणी जर असा चमत्काराचा दावा करत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जे आव्हान आहे त्याची त्यांना आठवण करून द्या. त्याहीपेक्षा आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन जादू विरोधी कायदा अस्तित्वात आहे ज्या अंतर्गत मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळं कोणत्याही चमत्काराला बळी न पडता, आर्थिक आपलं शोषण न होऊन देता अशा पद्धतीने सजग वागणं प्रत्येकानं गरजेचं आहे. आता या संदर्भामध्ये ANIS कायदेशीर कारवाईची मागणी करता आहे आणि तशी कायदेशीर तक्रारही दाखल करणार आहे. त्यामुळं एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर तरी प्रशासन जागृत होईल. अशा पद्धतीने जे
थोतांड माजवण्याचा प्रयत्न करतायत, चमत्काराच्या नावाखाली फसवणूक करतायत, त्यांच्या विरुद्ध काही कठोर कारवाई करतं का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. पुढील सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.